नमस्कार मित्रांनो, मी आणि माझा मित्र बंटी शिवकुमार सोनवणे हे आम्ही आलेलो आहोत किल्ला येथे आलेलो आहोत। आज याचा व्लॉग होईल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मंडळी, आपण सध्या आहोत सराफ लाईन येथे। येथून आपण जात आहोत चौबाऱ्याच्या दिशेने। चौबाऱ्यापासून लेफ्ट साइडला छत्रपती शिवाजी महाराज किल्ला कमान येईल। त्या कमानीपासून सरळ गेल्यानंतर किल्ला लगेच आपल्याला दिसेल। किल्ल्याची कमान आणि किल्ला लगेच आपल्याला दिसेल। बस स्टँड पासून साधारणतः 2.5 किलोमीटर अंतरावर हे किल्ला आहे। इथे मुख्य म्हणजे उदागीर बाबा उदगीरचे आराध्य दैवत यांचे मठ समाधी आहे। आता समोर जे दिसत आहे ते चौबारा आहे। 4 रस्ते जिथे मिळतात त्याला चौबारा म्हणतात। खूप जुन्या काळातील हे चौबाऱ्याची बिल्डिंग आहे। बघा, तुम्हाला चौबारा दिसत आहे। इथून आपण जात आहोत डाव्या साईडला, म्हणजेच लेफ्ट साइडला। आपण चौबारा फिरवून दाखवत आहोत। तुम्ही बघत राहा। आम्ही उदगीरकर या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। येथून आपण जात आहोत सरळ किल्ल्याच्या दिशेने। हे जे समोर आपल्याला दिसत आहे ते किल्ल्याची कमान आहे आणि आपण आता समोर जे दिसत आहे ते किल्ल्याकडे जात आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। जय जय भवानी, जय शिवाजी। हा भुईकोट किल्ला आहे। किल्ल्यात उदागीर बाबाची समाधी आहे। या समाधीवरूनच या गावाला नाव उदगीर हे नाव पडले। उदगीर पासून 46 मैलावर असलेल्या कर्नाटकातील बसवकल्याण येथे चालुक्य घराण्याची सत्ता होती। त्यांनी इसवी सन 975 ते इसवी सन 1347 ते 1527 दरम्यान किल्ला बांधल्याचा उल्लेख तारीख ए फेरिस्ता व तारीख ए उदगीर या ग्रंथात केला आहे। इसवी सन 1636 मध्ये मुघल सम्राट शहाजहां याने उदगीरचा किल्ला जिंकून घेतला। निजाम आणि मराठे यांच्यात 3 फेब्रुवारी 1760 रोजी येथे युद्ध झाले आणि काही कालावधीसाठी उदगीरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला। पानिपतच्या 3ऱ्या लढाईत मराठ्यांच्या पराभवानंतर दक्षिणेत निजामाने डोके वर काढले। उदगीरवर हैदराबादच्या निजामाची राजवट रूढ झाली। उदगीरचा हा किल्ला छोट्याशा टेकडीवर वसलेला आहे। या किल्ल्याच्या संरक्षणासाठी खंदक असून ते 40 फूट खोल व 20 फूट रुंदीचे आहे। खंदकाच्या आत जाण्यासाठी 90 फूट लांबीचा व 20 फूट रुंदीचा पूल आहे। खंदकात पाणी राहण्यासाठी
उदगीरच्या पश्चिमेकडील तलावातून पाणी सोडण्याची व्यवस्था होती. आता किल्ल्याचे प्रवेश व तटबंदी वगळता मोठ्या प्रमाणात किल्ल्याची पडझड झालेली दिसते. या किल्ल्यात खंदका बरोबरच बुरुज तोफा, दारूखाना, गुप्त मार्ग, राजवाडा व दिवाणे खास या 2 महत्वाच्या वास्तू आहेत. तसेच किल्ल्यातील महाल, जनानखाना, किल्लेदाराची कचेरी व तिजोरी आहे आणि किल्ल्यात महाल हे खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की उदगीर शहरात 800 मुघलांचे राज्य होते. मराठ्यांनी अहमदनगर काबीज केले. त्याच्यामुळं निजाम मराठ्यांवर चालून आला. त्यामुळं 11 जानेवारी 1760ला निजाम आणि मराठ्यात लढाई सुरू झाली. त्यात मराठ्यांनी सलाबत जंगचा पराभव केला. निजामाविरुद्ध झालेल्या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव पेशवे यांनी केले. उदगीरचा किल्ला खूप सुंदर आहे. एकदा नक्कीच भेट द्या उदगीरच्या किल्ल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा खूप सुंदर असं लुक या किल्ल्याचं दिसत आहे आणि एकदा नक्की भेट द्या उदगीरच्या भुईकोट किल्ल्याला. आम्ही उदगीरकर चॅनलला सबस्क्राईब करा.